आताची सर्वात मोठी न्यूज। अजित पवारांनी शरद पवारांची भेट का घेतली? भाजपला मोठा मेसेज देण्याचा प्रयत्न। गेल्या 1.5 वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या शरद पवार आणि अजित पवार हा काकापुतण्यातील वाद अखेर संपण्याची चिन्हे दिसत आहेत। शरद पवार यांच्या 84व्या वाढदिवसानिमित्त अजित पवार हे गुरुवारी सकाळी सहकुटुंब पवारांच्या दिल्लीतील शाहजनपथ या निवासस्थानी पोहोचले आहेत। ते आता शरद पवार यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतील। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात निकराची लढाई केल्यानंतर दिल्लीतील शरद पवार आणि अजित पवार यांची भेट महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। एकीकडे या भेटीमुळे पवार वाद संपल्याची चर्चा सुरू झाली असतानाच या भेटीचा आणखी एक अर्थ काढला जात आहे। अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेऊन भाजप नेतृत्वाला एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे का, अशी चर्चा आता रंगू लागली आहे। याविषयी बोलताना एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनी सांगितले की लोकसभा निवडणुकीतील पराभवातून अजित पवार यांनी धडा घेतला होता। त्यामुळेच अजित पवार यांनी लोकसभेला आपण सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे करून चूक केल्याची कबुली दिली। त्यानंतर अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीप्रमाणे शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका करणे टाळले होते। त्यानंतर आता अजित पवार सगळे वाद विसरून शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटाचे खासदार हे अजितदादांच्या गटात प्रवेश करून महायुतीसोबत जाणार अशी चर्चा सुरू आहे। या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि शरद पवार यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे, असे सरिता कौशिक यांनी सांगितले। अजित पवार हे महायुतीसोबत सत्तेत गेल्यानंतरही त्यांच्या गटाचे नेते शरद पवार यांच्याबद्दल कायमच आदराने बोलत आले आहेत। त्यानंतरची आजची दिल्लीतील भेट ही शरद पवार आणि अजित पवार यांचे राजकीय आणि कौटुंबिक संबंध चांगले होण्याची चाहूल मानली जात आहे। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।